हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की आपला चॅनल जो आहे तो लवकरात लवकर मॉनिटाईज कसा करायचा किंवा माझा चॅनल मॉनिटाईज करताना मी कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स इथं वापरल्या किंवा हा व्हिडिओ जेन्युइनली त्यांच्यासाठी असणार आहे की ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना यूट्यूब स्टार्ट करायचं आहे किंवा यूट्यूबवरती चांगलं ग्रो करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर इथं मी माझे सर्व ट्रिक्स अगदी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये जर तुम्ही लॉंग थ्रू तुमचा चॅनल जर मॉनिटाईज करत असाल तर त्यासाठी आपल्याला 4000 तास जे आहेत ते वॉच टाईम पूर्ण व्हावा लागतो आणि प्लस आपल्याला 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्याकडे असायला लागतात. आणि याशिवाय तुम्ही जर शॉर्ट थ्रू तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करत असाल तर तुमच्या शॉर्टवरती 10 मिलियन व्ह्यूज जे आहेत ते गेलेच पाहिजेत. या दोन्हीपैकी तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट या दोन्ही पैकी कोणत्याही ऑप्शनने तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करू शकता. तर माझं म्हणायला गेलं तर मला माझा वॉच टाईम पूर्ण करायला जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं त्यामध्ये. आणि पहिल्या वर्षी माझा वॉच टाईम जो आहे तो मला वाटतं 2200-2600 काहीतरी झाला असेल. तोपर्यंत माझं वर्ष जे आहे ते पूर्ण झालं आणि त्यानंतर माझा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण 0वरती गेलेला. आणि मग त्यानंतर पुन्हा सेकंड म्हणजे नेक्स्ट इयरला माझा पुन्हा वॉच टाईम सुरू झाला आणि त्यानंतर देखील तो थोडाफार म्हणजे एक अर्धी झाले असतील, 2000च्या आसपास माझे वॉच अवर्स झाले होते. पण तरी देखील माझा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला नव्हता. मग इथं मी कोणत्या ट्रिक्स वापरल्या तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. तर बघा, जेव्हा आपण नवीन असतो, यूट्यूबवरती नवीन असतो, तर तेव्हा आपण काय चूक करतो की बऱ्याचदा आपण काय करतो की बाकीचे यूट्यूबर्स जे आहेत त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते आपण बघतो आणि त्याप्रमाणेच आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्या ह्या व्हिडिओला इतके व्ह्यूज केले तर आपण देखील त्याच पद्धतीचा व्हिडिओ बनवतो. पण आपल्या व्हिडिओला तेवढे व्ह्यूज येत नाहीत कारण आपल्याला तितकं जास्त असं कोण ओळखत नसतं. आणि ते जे यूट्यूबर्स बनवतात त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज एवढे जातात कारण त्यांची एक ओळख झालेली असते लोकांसोबत. ते कंटिन्यू यूट्यूबवरती असतात. आपण देखील व्हिडिओ बनवतो पण आपल्या व्हिडिओला तेवढे व्ह्यूज येत नाहीत. तर शक्यतो काय करायचं की आपल्याला कॉपी करायची नाही आहे कुणाची, स्वतःचा कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि रोज तुम्ही त्या व्हिडिओवरती आणि रोज तुम्ही त्या एका कंटेंटवरती व्हिडिओ बनवू शकता असं आपल्याला कंटेंट निवडायचं आहे. शक्य तितकी आपल्याला कंटिन्युटी आपल्या व्हिडिओमध्ये ठेवायची आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे की सीझनल व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचा आहे. की सीझनल म्हणजे काय, तर आता समजा आता पावसाळा सुरू आहे तर मग पावसाळ्याच्याच तुम्ही जर रेसिपीचे व्हिडिओज वगैरे बनवत असाल तर पावसाळ्याच्याच रेसिपीज आपल्याला त्यावरती टाकायचे आहेत. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या किंवा आईस्क्रीम वगैरे अशा रेसिपी जर तुम्ही पावसाळ्यामध्ये टाकल्या तर त्या रेसिपींना किंवा त्या व्हिडिओजना तितका जास्त प्रतिसाद मिळणार नाही आहे आणि ते व्हिडिओज तुमची लोकं बघणार नाही. त्यामुळे शक्य तितकं सीझनल व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. मग पावसाळा आहे तर तुम्ही मस्त अशी फ्राईड रेसिपीज बघा, कांदा भजी, समोसा, पकोडा वगैरे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. आणि आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे युनिक कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा. बरेचदा बघा आपण रेसिपी टाकतो पण त्या रेसिपीजना किंवा त्या आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज जे आहेत ते येत नाहीत. मग अशी रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करा की जी अख्ख्या यूट्यूबवरती म्हणजे नसेल आणि जी तुम्ही पहिल्यांदाच अशी रेसिपी यूट्यूबवरती टाकताय तर बघा अशा व्हिडिओजना नक्कीच व्ह्यूज येतील. त्यामुळे शक्यतो करून आपल्याला काय करायचं की युनिक कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे थंबनेल जे आहे ते आपल्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. कसं तरी आपण थंबनेल बनवतो आणि ते आपण अपलोड करतो, त्यामुळे व्ह्युअर्स जे आहेत ते आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत किंवा थंबनेलवरून देखील लोक आपल्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती जज करतात. त्यामुळे शक्यतो करून आपल्याला थंबनेल जे आहे ते अट्रॅक्टिव्ह बनवा. किंवा यासोबतच तुम्ही बघा थंबनेलमध्ये असं काहीतरी टाकू शकता की ज्यामुळे एक सस्पेन्स निर्माण होईल की लोकांना वाटेल की हां बाबा हे कसं असू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही थंबनेल जे आहे ते देखील क्रिएट करू शकता आणि ज्यामुळे तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज देखील आहेत ते वाढू शकतात. आणि जसं तुमचे व्ह्यूज वाढतील तसं तुमचा वॉच टाईम देखील नक्कीच वाढेल. आणि आता त्यानंतर बघा व्हिडिओ एडिटिंग.
व्हिडिओ एडिटिंग देखील आपल्याला तितकीच चांगल्या पद्धतीची करायची आहे, जेणेकरून बघा लोक सुरुवातीचा व्हिडिओ तुमचा बघतात आणि त्यानंतर व्हिडिओ जो आहे तो तिथून त्यांनी बंदच करू नये अशा पद्धतीचं आपलं जे एडिटिंग जे आहे ते असायला हवं। मग यासाठी बघा तुम्हाला यूट्यूबवरती जे व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं एडिटिंग जे आहे ते करू शकता आणि तुम्ही InShotमध्ये देखील अगदी तुमचं एडिटिंग जे आहे ते अगदी सुपर्ब करू शकता। मी InShotच वापरते आणि InShot ॲपमध्येच मी माझं एडिटिंग जे आहे ते करते, त्यामुळे एडिटिंग जे आहे ते तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीचं शिकून घ्या। आणि आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे शक्य तितके शॉर्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करा। बरं, आत्ता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत ते म्हणजे शॉर्ट आहेत। शॉर्ट थ्रू तुम्ही तुमच्या लाँग व्हिडिओला जे व्ह्यू जे आहे ते आणू शकता किंवा शॉर्ट थ्रू देखील तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करू शकता। त्यामुळे शक्य तितके जर तुम्ही लाँग व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही शॉर्ट देखील तितकेच बनवा। एका व्हिडिओचे एक दोन व्हिडिओ जरी तुम्ही टाकले तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा व्हॉइस देऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते टाकू शकता। याने देखील तुमचा वॉच टाईम जो आहे तो नक्कीच वाढेल। चला तर मग ह्या होत्या काही छोटे ट्रिक्स ज्या मी माझा वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी वापरल्या आणि त्यानं माझं आज चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि याच ट्रिक वापरून मी इथंपर्यंत आले आणि तुम्ही देखील या ट्रिक नक्कीच वापरून पहा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।